नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक वर्षापासून नेहमी चर्चेत असणारं कपल उर्मिला आणि आदिनाथ कोठारे. गेल्या काही वर्षापासून दोघांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा होत्या. अखेर दोघांनी डिव्होर्स झाल्याची घोषणा करत चर्चांना पूर्णविराम दिला. उर्मिला आणि आदिनाथ यांना जिजा नावाची मुलगी आहे. दोघांचा 16 वर्षांचा संसार मोडला. नेहमी हसत खेळत दिसणारे उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात नेमकं कुठं बिनसलं, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांचा निर्णय सगळ्यांना सांगितला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर आम्ही आदिनाथ महेश कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत आहे, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षाबद्दल नेहमीच आदर राहील. दोघांनी पुढे लिहिले, गेल्या काही वर्षात मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहोत अशी आम्हाला आशा आहे. म्हणून आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी नम्र विनंती. दोघांनी शेवटी लिहिले, या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आदिनाथ आणि उर्मिला. संपूर्ण पोस्टमध्ये उर्मिला आणि आदिनाथ यांनी त्यांच्या डिव्होर्सचं कारण स्पष्ट केलं नाही. त्यामुळे दोघांनी डिव्होर्स का घेतला हा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायमच राहणार आहे.